नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय आनंदाची बातमी येत आहे। जुलै महिन्यामध्ये महागाई भत्त्यात मोठी वाढ होण्याचे संकेत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुमचे मनोगत कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका। तर बंधूंनो, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक जुलै 2025च्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी ऐकण्याची अपेक्षा ठेवू शकतात। महागाई भत्ता म्हणजे DA मध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची चर्चा सुरू झाली आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये थेट वाढ होण्याची शक्यता आहे। DA वाढीचे अंदाज आणि अपेक्षा बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार आणि प्राथमिक आकडेवारीच्या आधारे यावेळी DA मध्ये 2 ते 3% पर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या 55% असलेला DA वाढून 58% पर्यंत पोहोचू शकतो, ज्याचा फायदा कोट्यावधी लोकांना होईल। या अंदाजामागे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स AICPI आकडेवारीचा आधार आहे। मार्च 2025 पर्यंत AICPI आकडे 143 अंकावर पोहोचले आहेत, जे DA वाढीसाठी आशादायी संकेत देत आहेत। तर जानेवारी 2025 मधील निराशा 2025 मध्ये सरकारने महागाई भत्त्यामध्ये केवळ 2% वाढ केली होती, जी कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक ठरली होती। यावेळी महागाई भत्ता 53 वरून 55 झाला होता, जो गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी वाढ मानली गेली आहे। या कारणामुळे आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या पुनरावलोकनावर केंद्रित। जर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये जुलै महिन्यामध्ये वाढ जर झाली तर महाराष्ट्र सरकार देखील तशा प्रकारची वाढ नेहमीप्रमाणे लागू करू शकतो आणि ही सगळ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत। थँक्यू। जय महाराष्ट्र।